खेळणारं, बागडणारं, नेमून दिलेला अभ्यासक्रम पार पाडणारं आणि सुरक्षित असं बालपण मागे सरायला लागतं. तारुण्याचा मोहर फुलायला लागतो. असं म्हणतात की तरुणाई ही आयुष्य भरभरून जगण्याची नवलाई आहे. पण होतं वेगळंच. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा, त्यांना मिळणारा वाव, स्पर्धा आणि त्याबरोबरच काळाचा वेग, प्रलोभनांचा ओघ आणि सुसंवादाचा नकारयोग अशा त्रिशंकू अवस्थेमध्ये ही तरुणाई सापडलेली आहे. अनेक मानसिक समस्या त्यांना निर्माण होतात, पण या समस्यांची उकल करण्यापेक्षा आपण आई वडील त्यांना बेजबाबदार किंवा उद्धट उर्मट ठरवून मोकळे होतो. या मुलांना घरात मानसिक आधार जर भक्कम मिळाला नाही तर ही तरुण पिढी आत्मघाताकडे, व्यसनाधीनतेकडे, आत्महत्येकडे प्रवृत्त होण्याची शक्यता असते. सखी, तुमच्या आमच्या घरापासून समाजापर्यंत होणाऱ्या या जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण उपाय शोधणार आहोत, उत्तर शोधणार आहोत. ते आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांच्याकडून. त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देते. डॉक्टर संजय वाटवे हे पुण्याहून इथे मुद्दाम आलेले आहेत. गेली 25 वर्ष ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतात आणि संवाद या मनोविकास संस्थेमधून ते पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतात, उपचार आणि उपायही सांगतात. डॉक्टर हॅलो सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर तरुणांच्या समस्या असं आपण नेहमी म्हणतो, या तरुणांच्या समस्या काही वेगळ्या असतात का? आयुष्याची जी विविध स्थित्यंतर असतात त्याच्या प्रत्येक स्थित्यंतरावर किंवा टप्प्यावर माणूस ज्या वाटचाल करतो त्या वेगवेगळे मैलाचे दगड लागतात. तसेच आयुष्यातल्या वेगळ्या टप्प्यात वेगळ्या वेगळ्या घटना घडतात, वेगळ्या मानसिक गरजा निर्माण होतात. आणि मेडिकल बायोलॉजी जर त्याची समजून घेतली तर तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे जसा बालपणीचा काल सुखाचा आहे तसा तारुण्याचाही काल बहराचा आणि मोहराचाच आहे. फक्त त्याचं आकलन नीट झालं नाही, म्हणजे स्वतः तरुणाला झालं नाही की त्याच्या घरच्यांना झालं नाही, आणि त्याचा सामाजिक संघर्ष जर निर्माण झाला तर त्यातून समस्यांची उत्पत्ती होऊ शकते. आणि काही वेळेला या समस्यांचं रूपांतर आजारात किंवा गंभीर वळण घेण्याकडे लागू शकतं. परंतु तारुण्यात पदार्पण म्हणजे एक प्रकारचं प्रश्नचिन्ह असतं. कारण मेडिकल बायोलॉजी असं सांगते की ह्या स्थित्यंतरामध्ये बालपणीची जी स्टेज असते ती एक्सप्लोरेशन म्हणजे साधारण जगाचं संशोधन करणे आणि संस्कार क्षमता आणि इतरांचा आदर सत्कार करून त्याप्रमाणे ऐकणे ह्या प्रकारची असते. पण जेव्हा ॲडोलेसंट एज ग्रुप म्हणजे 13 ते 19 हे टीन टू 19 टीन एज ज्याला म्हणतो, त्या एजेसमध्ये 3 प्रकारचे प्रश्न त्या मुलाला किंवा मुलीला सोडवावे लागतात. एक तर स्वतःची इंडिपेंडन्स त्याला प्रस्थापित करावं लागतो, म्हणजे दिलेल्या सगळ्या संस्कारांचा समाजाशी पडताळून पाहून एक अखेरचा अभ्यास त्या मुलाला करून एक स्वतःची आयडेंटिटी निर्माण करावी लागते, स्वतःचं इंडिपेंडन्स निर्माण करावं लागतं. आणि आपण भवितव्यात कसे होणार आहोत किंवा कोण होणार आहोत याची जडणघडण करण्याची डिसिजन मेकिंग पूर्वतयारी ह्या टीन एज मध्ये करावी लागते. त्यामुळे हे स्थित्यंतर म्हणजे पर्सनॅलिटी घडवण्याची एक शेवटची संधी असते. हे शारीरिक बदल म्हणजे नेमकं काय होतं अशा याच्यामध्ये? साधारण 12 मुलींच्या मध्ये 12 आणि मुलांच्या मध्ये 13-14 ह्या वयामध्ये हॉर्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात होते. आणि बॉडी डेव्हलपमेंट म्हणजे सेक्स हॉर्मोन्स ज्याला म्हणतात, पुरुषांच्यात टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांच्यात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे 2 हॉर्मोन्स असे वेगळे वेगळे हॉर्मोन तयार होऊन शरीराची जडणघडण या जगाला फेस करण्यासाठी किंवा ज्या काही निर्णय अपेक्षा त्या वयात असतात त्या फेस करण्यासाठी शरीर घडवणे, म्हणजे पुरुष तगडे बनतात किंवा स्त्रिया एक विशिष्ट आकार धारण करतात, ही सगळी तयारी हॉर्मोनल टर्मॉइल मधून किंवा हॉर्मोन्सच्या खेळामधून होत असते. आणि त्यातून शरीराची आणि त्याप्रमाणे मनाची जडणघडण ही घडत जाते. डोंबिवलीहून पुढला फोन आहे आपल्याला एका सखीचा. बोला. हॅलो. हा बोला. माझा नमस्कार तुम्हाला. हा नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा 14 वर्षाचा आहे आणि त्याचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये आणि तो सारखी उलट उत्तर देतो. तर याचा आणि त्याच्या मानसिकतेचा आणि तो प्रत्येक गोष्टीवर माझ्यावर अवलंबून असतो, या सगळ्या गोष्टींचा आणि त्याच्या वयाचा आणि मानसिकतेचा काही संबंध आहे का याबाबत जरा सांगा. आपण आता तासभर ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत, पण ह्या प्रश्नाला अनुषंगून मी असं सांगेन की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे घरच्यांनी शिकवलेले संस्कार हे योग्य आहेत की नाही हे पडताळून पाहून मुलं आपल्या मनाप्रमाणे त्याच्यात जगातले अनुभव घेऊन स्वतः काही बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये आईचा आणि मुलाचा वैचारिक संघर्ष कित्येक वेळेला येऊ शकतो. कारण पहिल्या 12 वर्षापर्यंत घर हेच विश्व असतं.
परंतु त्याच्यानंतर हे विश्वाची माझे घर असं होऊन जगातलेही इन्फ्लुएन्सेस त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते. आणि मग आई वडिलांनी शिकवलेली किंवा गुरुजनांनी शिकवलेली फिलॉसॉफी हीच करेक्ट आहे का याच्याशिवाय जीवन जगण्याच्या अनेक वेगळ्या पद्धती आहेत, असं एक्सप्लोरेशन होऊन वेगळे विचार तो मुलगा मांडण्याची शक्यता असते. आणि हा संघर्ष जर वेळच्या वेळेला निपटला गेला नाही किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट तयार होतात त्याला रिझोल्युशन झालं नाही तर मग मुलं दुरुत्तर करतात. पुष्कळ वेळा त्यांना असं वाटत असतं की वडील म्हणतात सत्याने जगावं, पण सत्याने जगून त्यांना काय मिळाले, हा मार्ग खरा आहे की नाही अशी शंका त्यांच्या मनात तयार होऊन वडिलांचं मॉडेल किंवा आदर्श हे नाकारलं जाऊन रिजेक्शन ऑफ द मॉडेल ह्या प्रकारे वडिलांविरुद्ध विरोध किंवा आई वडिलांविरुद्ध विरोध तयार होतो. त्याही बरोबर करिअर करणं किंवा आजूबाजूच्या लोकांच्यामुळे आजूबाजूच्या वातावरणामुळे काही समस्या निर्माण याच्यामध्ये होऊ शकतात. हो, मी मगाशी म्हटलं की आपण मी कोण होणार हा चॉईस मुलाला करायचा असतो. मी कोण होणार ह्याचाच अर्थ त्याला त्याचं करिअर किंवा करिअरची साधारण आउटलाईन किंवा दिशा की मी सायन्स साईडला जाणार आहे किंवा कॉमर्सला जाणार ही त्याला निश्चित करावी लागते. आणि पुष्कळ वेळेला ह्याच्यामध्ये मार्गदर्शन काहीही न मिळता त्याला हा निर्णय घ्यावा लागतो. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही तरुणांच्या समस्येमध्ये 13 वर्षाचा मुलगा कसा काय घेतला, तर आपण मुलांना खाली खेचून म्हणजे वयाच्या परिपक्वतेच्या मानाने खाली खेचून 13-14व्या वर्षी करिअरचे डिसिजन घ्यायला भागच पाडत आहोत. 10वीतच आपल्याला पुष्कळ वेळा ठरवायला लागतं की पुढे कुठलं करिअर घेणार आहे. त्यामुळे त्यांचाही समस्यांचा विचार ह्याच्यातच क्लब करावा लागतो. ह्याच्यामध्ये हे तुम्ही 14 वर्षाच्या मुलांचं म्हणत होता, हे तरुण म्हणजे पौगंडावस्था आहे असं याला म्हणता येईल का? ही पौगंडावस्थाच आहे, पण हीच तरुणाईला शेप देणार आहे. आणि ह्या वयामध्ये जे काही प्रश्नचिन्ह मुलांपुढे उभे राहतात त्याची जर आपण योग्य समस्यापूर्ती केली की त्या प्रश्नांची जर उकल केली तर त्यांचं तारुण्यात पदार्पण फार सहजासहजी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला त्यांचा विचार 13व्या वर्षापासूनच करावा लागतो. बदलापूरून वीणा आपल्याशी संपर्क साधतायत, बघूया काय म्हणतात. विचारा. हॅलो हॅलो, हा बोला. माझा असा प्रश्न आहे की 15व्या-16व्या वर्षी मुलींना खूप बंधनं असतात, त्यावेळी त्या व्यवस्थित वागत नाहीत किंवा आई वडिलांना घरी काही सांगणं पसंत नाही करत, त्यावेळेस पालकांनी काय करावं? खूप चांगला प्रश्न आहे हा. हा जवळजवळ प्रत्येक घरात पडणारा प्रश्न आहे की मुलींना बंधन ठेवायचं की नाही, किती ठेवायचं. तर आता काय आहे, त्यांनी जे म्हटलं की मुलींना बंधनात ठेवलं जातं आणि त्याचा मुलींना काही वेळेला त्रास होतो, याचं कारण जसं मुलींचं इंडिपेंडन्स वाढत जातं किंवा वैचारिक पातळी वाढत जाते तसं अथॉरिटी फिगर म्हणजे घरचे पालक असो किंवा वर्गातले शिक्षक असो किंवा इतर कुठल्याही अथॉरिटी फिगर विरुद्ध बंड करण्याची एक प्रवृत्ती या हॉर्मोनल प्लेमुळे किंवा मानसिक संघर्षामुळे निर्माण होते. आणि जनरली पालकांवर त्याचा दोषारोप किंवा त्यांचा सल्ला धुडकावला जाणं, त्यांच्याशी बंडखोरी, त्यांच्याशी आक्रमक वागणं अशा प्रकारच्या ह्या गोष्टी सुरू असतात. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सखी, आज आपण बोलतोय तरुणांच्या मानसिक समस्या या विषयावर डॉक्टर संजय वाटवे यांच्याशी. मगाशी आरती त्यांचा एक फोन होता की त्यांनी एक प्रश्न विचारला की त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलेला आहे आणि त्याला 21व्या वर्षी स्किझोफ्रेनियाचा आजार झालेला आहे आणि औषधोपचार होऊ नये त्याच्यात पूर्ण फरक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण जी चर्चा करतोय ते तरुणांच्या मानसिक समस्या, ह्याचा अर्थ नैसर्गिक प्रक्रियेमध्ये संघर्ष होऊन कुठल्या समस्या निर्माण होत्या ह्याचा आपण अभ्यास करतो आहोत. आणि स्किझोफ्रेनियावर मागे आपण एकदा एक सत्र घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा मी यांच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देईन की स्किझोफ्रेनिया हा विशीच्या आसपासच उपटणारा आजार असल्यामुळे 21व्या वर्षी त्यांच्या मुलाला तो झाला तर त्याला पूर्ण उपचार होऊन हा आजार पूर्णतः निवारण होऊ शकतं हे मी निश्चितपणे सांगू शकतो. आणि पुन्हा त्यांच्या मनात जो प्रश्न होता की तो पुन्हा करिअर करू शकेल का? हो, अर्थातच कुठलाही आजार बरा होतोच आणि आजार बरा झाल्यानंतर माणूस करिअर करू शकतो.